अथांग पसरलेल्या समुद्रात राहणारे अनेक जीव आपल्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात. यातीलच एक जीव म्हणजे डॉल्फिन. पाण्यावर त्याने केलेल्या विविध हालचाली आपलं लक्ष वेधून घेतात. समुद्रावर राज्य करणारा हा जीव कोकण किनारपट्टीवर सहजपणे नजरेस पडतो. किनारपट्टीलगत राहणाऱ्या लोकांनी, त्यातही मच्छीमारांनी या जीवासोबत एक वेगळं नातं जोपासलंय. मासेमार समाजाकडून त्याला मिळालेल्या गादा, गादारेडा अशा वेगवेगळ्या नावांनी हे नातं अधिक घट्ट झालंय. याच नात्यामुळे डॉल्फिन हे महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रावर राज्य करतात. डॉल्फिन्स पाण्यात राहत असले तरी ते मासे नव्हेत, ते आपल्यासारखे सस्तन प्राणी आहेत, म्हणजे मॅमल्स आहेत. आणि मॅमल्स असल्यामुळे ते अंडी घालत नाहीत, ते जिवंत प्राण्यांना पिल्लांना जन्म देतात. तर या पिल्लांना जन्म दिल्यावर ते मॅमल्स असल्यामुळे त्यांना दूध पाजतात आणि पाण्याखाली ते अख्खं आयुष्य पाण्यात घालवतात. त्यामुळे दूध पाजणं ही पाण्याखालीच होतं. तर या पाण्यात त्या पिल्लापर्यंत दूध पोचावं ह्याच्यासाठी त्यांचे काही ॲडॅप्टेशन्स आहेत की त्यांचं दूध अगदी थिक असतं, म्हणजे अगदी चीजच्या कन्सिस्टन्सीचं त्यांचं दूध असतं. व्हेल, डॉल्फिन आणि पॉर्पॉइज या प्राण्यांना सिटेशियन्स म्हणतात. निमुळते शरीर, गुळगुळीत त्वचा आणि पसरट शेपटी यामुळे सिटेशियन्स वेगाने पोहू शकतात. भारतातील समुद्र आणि नद्यांमध्ये डॉल्फिनच्या 18 प्रजाती आढळतात. महाराष्ट्राच्या 720 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवर प्रामुख्याने इंडियन ओशन हंपबॅक डॉल्फिन ही प्रजात आढळते. किनाऱ्यापासून जवळ उथळ पाण्यात, खाड्यांमध्ये आणि नद्यांच्या मुखाजवळ ही प्रजात आढळते. या डॉल्फिनच्या पाठीवरील उभार असलेल्या अवयवामुळे त्याला हंपबॅक हे नाव मिळालंय. 6 ते 8 फुटांपर्यंत वाढणाऱ्या या सागरी सस्तन प्राण्याचं तोंड निमुळतं चोचीसारखं असतं, तर शंखाकृती दात असतात. ते बांगडा, तारली आणि तत्सम लहान माशांचे थवे खाऊन गुजराण करतात. कळपाने राहणाऱ्या या प्राण्याच्या समूहाला पॉड म्हणतात. ते अतिशय बुद्धिमान आणि समाजप्रिय प्राणी म्हणून ओळखले जातात. एका समूहामध्ये डॉल्फिनची संख्या 4 पासून 35 पर्यंत किंवा त्याहून अधिक असू शकते. यामध्ये नर, मादी आणि पिल्लांचा समावेश असतो. पिल्लांना काफ किंवा वासरू म्हणतात. श्वास घेण्यासाठी हे प्राणी नियमितपणे पाण्याच्या पृष्ठभागाजवळ येतात. सस्तन प्राणी असल्यामुळे ते फुफ्फुसाच्या आधारे श्वास घेतात. डोक्यावर असणारं श्वसन छिद्र उघडून मोठा श्वास घेतात आणि त्यानंतर पाणी आत जाऊ नये म्हणून ते बंद करून पाण्याखाली जातात. डॉल्फिनचे आवाज फार वैशिष्ट्यपूर्ण असून ते वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. सो डॉल्फिन्स 3 प्रकारचे आवाज करतात. पहिला म्हणजे एकोलोकेशन क्लिक्स, आपल्या सोनारसारखं. सो ह्याचा वापर असतो नॅव्हिगेट करायला किंवा त्यांचं एन्व्हायरमेंट सेन्स करायला किंवा मासे शोधण्यासाठी. दुसरा आवाज आहे विसल्स, म्हणजे शिट्ट्या वाजवतात ते एकमेकांशी कम्युनिकेट करायला किंवा आई आणि पिल्लू एकमेकांशी बोलायला किंवा कुठे लांब गेलं असेल तर ती परत बोलवते त्याला. सो हे विसल्सच्या थ्रू असतं, पेरेंटल सोशल कम्युनिकेशन. आणि तिसरा साऊंड आहे पल्सेस. त्याचा एक्झॅक्ट उपयोग काय करतात ते माहीत नाही, पण त्याचा सोशल यूज आहे, म्हणजे इट इज सोशल कम्युनिकेशनसाठी. पण एक्झॅक्टली काय पर्पज आहे अजून माहीत नाही आपल्याला.
डॉल्फिन प्रतिध्वनीचा वापर करून मार्ग शोधतात किंवा आपल्या खाद्याचा माग काढतात. हे आवाज ज्या दिशेने धाडले जातात त्या वाटेत असलेल्या वस्तूवरून परावर्तित होऊन परत येतात. अशा प्रतिध्वनींमुळे जी प्रतिमा तयार होते तिच्या मदतीने हे प्राणी त्या वस्तूचा ठाव ठिकाणा शोधून काढतात. आवाजाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉल्फिनची संख्या निश्चित करण्यासाठी संशोधिका ईशा बोपर्डेकर अभ्यास करत आहेत. मँग्रोव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या या अभ्यास प्रकल्पासाठी बोपर्डेकर एका यंत्राचा वापर करतात. ह्या रेकॉर्डरने आम्ही डॉल्फिन्सचे आवाज रेकॉर्ड करतो. ह्याला टोड अरे म्हणतात. इकडे रेकॉर्डर आहे आणि ह्याला 4 मायक्रोफोन्स कनेक्टेड आहेत. 1 2 3 आणि 4 आणि ते चारही एका वेळेस रेकॉर्ड होत राहतात. हा आम्ही बोटच्या मागे सोडतो. सो ह्याचा टोईंग रोप आहे हा. आणि ऑलमोस्ट ट्रॉल नेट कसं बोटच्या मागे ट्रॉल होत राहतो तसं ह्याचं पण आम्ही टो करत राहतो बोटच्या मागे. आणि जसं 3 ऑब्झर्वर्स पुढे ऑब्झर्व करत राहतात तसं हा कंटिन्युअसली पाण्याखाली डॉल्फिन्स आणि पॉर्पोइजेसचे आवाज रेकॉर्ड करत असतो. मँग्रोव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून कोकण सिटेशियन्स रिसर्च टीमने एका संशोधन प्रकल्पामध्ये कोकण किनारपट्टीवरील हंपबॅक डॉल्फिनचे नमुने वापरून त्यांचं अनुवांशिक विश्लेषण केलं. शिवाय डॉल्फिन या सागरी सस्तन प्राण्याला कोकण किनारपट्टीवर वेगवेगळ्या नावांनी संबोधलं जात असल्याची नोंदही त्यांनी केली. या स्टडीतनं असंही दिसतंय की भारताच्या वेस्ट कोस्टवरचं जे हे हंपबॅक डॉल्फिनचं पॉप्युलेशन आहे त्याच्या सर्वात जवळचं पॉप्युलेशन भारताच्या ईस्ट कोस्टवर आहे. आधीच्या अभ्यासातनं ओमानचं पॉप्युलेशन आणि भारताच्या वेस्ट कोस्टचं पॉप्युलेशन हे सर्वात जवळचे असतील असा त्यांचा अंदाज होता. पण या सगळ्या जुन्या स्टडीजमध्ये भारतातनं फार सॅम्पल्स नव्हते. आता ईस्ट आणि वेस्ट कोस्टचे सॅम्पल्स आम्ही या स्टडीत घेतल्यामुळे आम्हाला असं ॲटलिस्ट आत्ता तरी वाटतंय की भारताचे ईस्ट आणि वेस्ट कोस्टचे सॅम्पल्स सर्वात जवळचे आहेत. मुंबईतील मलबार हिल परिसरात राहणाऱ्या दर्शन खटाऊ यांनी एक वेगळाच छंद जोपासलाय. आपल्या घरातील खिडकीतून दिसणाऱ्या राजभवनच्या समुद्रात त्यांना डॉल्फिनचं दर्शन व्हायचं. त्यामुळे एरवी पक्षी निरीक्षणासाठी वापरत असणाऱ्या कॅमेऱ्यातून त्यांनी डॉल्फिनच्या वर्तनाच्या विविध हालचाली कैद करण्यास सुरुवात केली. I have been documenting the Indian Ocean humpback dolphins since the past 5 years. Primarily these dolphins, they breach, socialize, there have been mating scenes and even fishing where they chase fish into the shallow sandbars and catch. This data is very helpful for ecologists like Dipani Sutaria and her team to understand the behavior of dolphins in urban areas. खटाऊ यांनी केलेलं हे काम सिटीजन सायन्स या संकल्पनेचं एक उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. राज्यात आता डॉल्फिन या सागरी सस्तन प्राण्यावर विविध अनुषंगाने शास्त्रीय अभ्यास होत आहे. ही बाब या प्राण्याचे संवर्धनात्मक धोरण राबवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.